माहूर तालुक्यात मध्यरात्री अंदाजे 3:30 वाजताच्या सुमारास सुरू झालेला पाऊस सकाळी 7 वाजेपर्यंत धो-धो बरसल्याने परिसरात हाहाकार उडवला। ढगफुटी दृश्य झालेल्या पावसाने नदी नाले तुडुंब भरून वाहू लागल्याने याचा फटका ग्रामीण भागातील गावाला बसला। तर वाई बाजार या गावात किमान 12 ते 15 दुकानात आणि अनेक घरात पाणी शिरले। रात्रीतून अचानक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने येथील वस्तू आणि मालाचे मोठे नुकसान झाले। पावसाचे पाणी गावात आणि रस्त्यावर साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। वाई बाजारच्या सखल भागातील रस्त्यांवरून पाण्याचे लोंढे वाहत होते। पावसाचे पाणी गावात आणि रस्त्यावर साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। अशीच परिस्थिती परिसरातील ग्रामीण भागातील काही गावात निर्माण झाली आहे। माहूर तालुक्यातील यंदा प्रथमच पावसाळ्यात इतका मोठा पाऊस झाला। माहूर शहरासह परिसरात मध्यरात्रीपासून ढगफुटीसारखा पाऊस झाल्याने सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचले। काही भागात पाण्याचे लोंढे वाहू लागले। वेगाने वाहणारे पाणी नागरिकांच्या घरात, दुकानात शिरले। वाई बाजार व सारखानी बाजारपेठेतील दुकानात पावसाच्या पाण्याने दुकानातील वस्तूंचे मोठे नुकसान झाले। तर वाई बाजार येथील वार्ड क्रमांक 5 मधील अनेक घरात पाणी शिरल्याने साहित्यांची नासाडी झाली। तर काही ठिकाणी पडझडीच्या घटना समोर आल्या आहेत। आज सकाळी कुठल्या गाडीसाठी आणि कोण्या मार्गे निघाले होतात? किनवट अमरावती। आगारकडून आपणास काही सूचना मिळाल्यात? आगाराकडून सांगण्यात आलं की ज्या ठिकाणी पाण्या पुलावरून जास्त असेल त्या ठिकाणी सतर्कता म्हणून अगोदरच आपण गाडी अलीकडे थांबून द्यायची, सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवणे अशा सूचना आम्हाला आगाराकडून देण्यात आलेल्या। जवळपास किती आता महामंडळाच्या बसेस या ठिकाणी आहेत? 4 ते 5 बसेस या ठिकाणी थांबलेल्या आहेत। देश येऊपर्यंत आपण या ठिकाणी पुढील आदेश येईपर्यंत या ठिकाणी आहे। विदर्भ मराठवाडा सीमेला छेडून वाहणारी पैनगंगा नदी ढगफुटी सदृश्य कोसळलेल्या जोरदार पावसाने दुथडी भरून वाहत आहे। गत वर्षी पैनगंगेच्या नदीला पूर आला होता, तेव्हा 2 दिवस विदर्भ मराठवाड्याचा संपर्क तुटला होता व नदीचे सुरक्षा कठडे वाहून गेले होते। मात्र वर्ष लोटूनही संबंधित विभागाने या ठिकाणी सुरक्षा कठडे लावण्याचे सौजन्य दाखविले नसल्याने या जीर्ण व जुन्या पुलावरून आजही जीवघेणी वाहतूक सुरू आहे। माहूर नगर पंचायत द्वारा आम्ही गावात सर्वांना सांगितलेलं आहे, एक आवाहन केलेलं आहे की पैनगंगा नदीच्या धोक्याची पातळी वाढलेली आहे। आता पूर जाणार आहे, त्या अनुषंगाने होईल तितका प्रवास टाळा, घरात सुरक्षित राहा आणि इथं असणाऱ्या माहूर शहरात येणाऱ्या भाविक किंवा माहूर शहरात येणाऱ्या सर्व यात्रेकरूसाठी नगरपंचायतची टीम इथं सज्ज आहे। अग्निशामक दल आणि आमचे नवनियुक्त मुख्याधिकारी कांदे साहेब यांच्या नेतृत्वात प्रशासनाची पूर्ण टीम इथं आज तुमच्या समोर दिसतच आहे। अग्निशामक गाडी आलेली आहे। माननीय तहसीलदार साहेब यांना सुद्धा फोन केलेला आहे, तेही इथं पोहोचत आहे। PI मुळे साहेब, ब्राह्मण साहेब हेही इथं पोहोचत आहे। प्रशासनाकडून संपूर्ण दक्षतेची काळजी घेईल असं निर्देश प्रशासनाने दिलेले आहे आणि प्रशासन इथं थांबणार आहे। संजय घोगरे, विदर्भ न्यूज, माहूर।